नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी आपली जी 2026 साठीची टेस्ट सिरीज लॉन्च होत आहे, त्याबद्दलची माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तर 2026ला जी पूर्वपरीक्षा ती मे महिन्यामध्ये होणार आहे, तर त्या परीक्षेसाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च करतोय. 21 डिसेंबरपासून ही टेस्ट सिरीज आपली सुरू होणार आहे. 21 डिसेंबरला काही जण गट ब च्या पेपरसाठी जातील, तर ते विद्यार्थी 21 डिसेंबरच्या व्यतिरिक्त इतर दिवशी येऊन सुद्धा पेपर देऊ शकतात. मग आता 31 मेला आपली एक्झाम आहे, तर तोपर्यंत आपले हे सगळे पेपर कंप्लीट होतील. टोटल 25 पेपर या टेस्ट सिरीजमध्ये असणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला मेंटरशिप पण मिळणार आहे रवी सरांकडून, ज्यांनी ऑलरेडी UPSCची मुलाखत 3 वेळा दिलेली आहे. तर तुम्हाला एक्सपिरियन्स फॅकल्टीकडनं तुम्हाला प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल. तर आता या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला काय काय मिळेल ह्याचं सगळं डिटेल माहिती मी इथे देणार आहे. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की GS आणि CSAT याचा सगळा अभ्यासक्रम यामध्ये कव्हर होईल. सगळ्या अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो नवीन पॅटर्न आहे, नवीन ट्रेंड आहे, तर त्याच्यासारख्याच टेस्ट सिरीज आपण तयार केलेल्या आहेत आणि टेस्ट सिरीज तुम्हाला मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध होतील. यामध्ये टोटल 25 टेस्ट असतील. आता ह्या 25 टेस्टमध्ये काय काय असेल, तर 20 ह्या GSचे पेपर्स असतील, GSचे टेस्ट असतील. त्या 20 टेस्टमधल्या 10 टेस्ट ह्या तुमच्या सब्जेक्ट वाईज असतील, चॅप्टर वाईज आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या कधी कधी असतील, कोणत्या तारखेला असतील, ते पुढे आपण टाइम टेबल दिलेलं आहे. आणि 10 असतील फुल लेंथ टेस्ट आणि 5 या CSATच्या टेस्ट असतील. त्यामधल्या 2 ह्या म्हणजे आपण म्हणू शकतो की फंडामेंटल्सवर आधारित असतील आणि 3 ज्या असतील त्या फुल टेस्ट असतील. म्हणजे टोटल 25 टेस्ट आहेत. 25 पैकी GS आणि CSAT. तर GSच्या आपल्या आहेत 20 टेस्ट, CSATच्या आहेत 5 टेस्ट. GS मध्ये पुन्हा 10 आणि 10 आणि CSAT मध्ये पुन्हा या ठिकाणी 2 आणि 3. तर ह्या असणार आहेत फुल लेंथ टेस्ट आणि मग ह्या ज्या आपल्या असणार आहेत ह्या सब्जेक्ट वाईज असतील किंवा तुम्हाला काही ठिकाणी विशिष्ट असा जो सिलेबस आहे, जो इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये जास्त विचारला जातो, तर घटकनिहाय चाचणी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. असे टोटल 25 पेपर्स त्यामध्ये मिळणार. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला हे मिळेल आणि प्रत्येक महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक टेस्ट सिरीजचं विश्लेषण या ठिकाणी असणार आहे आणि तुमचं डाऊट सॉल्व्हिंग सेशन पण असेल. तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर तुम्ही डिस्कस करू शकता. ऑफलाईन सेंटर आपलं दादरमध्ये आहे, तसंच बोरिवलीमध्ये आहे, तिथे तुम्हाला हे मिळून जाईल टेस्ट सिरीज. आणि ऑनलाईन आपलं प्ले स्टोअरवरती ॲप आहे, तर त्यामध्ये तुम्हाला हे मिळून जाणार आहे. प्रत्येक टेस्ट पेपरसाठी स्पष्टीकरण म्हणजे तुम्हाला जे आन्सर की मिळेल त्यामध्ये फक्त ब कड असं दिलेलं नसेल, तर त्याच्यामध्ये स्पष्टीकरण पण असतील आणि तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत, वीक पॉईंट काय आहेत, मग तुम्हाला जास्त मार्क मिळवण्यासाठी काय करावं लागेल, त्याची 1 to 1 मेंटरशिप पण केली जाईल. त्यानंतर क्विक रिव्हिजन मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत आपण. तर मग हे क्विक रिव्हिजन मटेरियल काय असेल की एखादा प्रश्न आणि त्याचा आन्सर, तर त्या आन्सरचं विश्लेषण आणि त्याच्याबरोबर इतर पर्यायांचं पण विश्लेषण असेल, जे की तुम्हाला क्विक रिव्हिजनला फायदेशीर असेल. आणि जे जे मेन टॉपिक आहेत, राज्यशास्त्रातले काही मेन टॉपिक असतील किंवा इकॉनॉमिक्समधले मेन टॉपिक असतील, जिओग्राफी, म्हणजे प्रत्येक विषयामधल्या मेन टॉपिक्सचं एक क्विक रिव्हिजन मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. वेळेचा टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आणि मग आपण जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी काय करू शकतो, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल. आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं रँकिंग त्यामध्ये असणार आहे. मग तुम्हाला स्वतःला कळेल की आपण आपली तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि आपण सर्व ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या रँकमध्ये आपली रँक कुठे येते. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहेत. तर आता टेस्ट सिरीजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुलांचा मुद्दा असतो की सर मग याची फीज काय आहे. तर आपण 10,000 मध्ये ही टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत, म्हणजे 9,999 तुम्ही म्हणू शकता. आता यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे 50 विद्यार्थी सगळ्यात पहिले टेस्ट सिरीज परचेस करतील त्यांना 25% डिस्काउंट पण आपण देणार आहे. आणि काही असे विद्यार्थी आहेत जे कुठल्या ना कुठल्या प्रकारे एकाग्रशी जोडले गेलेले आहेत, म्हणजे ज्यांनी आधी टेस्ट सिरीज परचेस केलेली असेल किंवा ॲपवरती कोर्स विकत घेतला असेल किंवा आपल्या आधीच्या बॅचेस ज्यांनी केलेल्या असतील, तर त्यांना या 25% व्यतिरिक्त अदर बेनिफिटमध्ये एक्स्ट्रा 10% डिस्काउंट पण आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर हे तर तुम्हाला काय काय मिळेल याबद्दल मी सांगितलं. तर या ठिकाणी तुम्हाला टाइम टेबल पण दिलेला आहे की 21 तारखेला पहिलं
पहिली टेस्ट असेल, त्यानंतर 28 तारीख, 4 तारीख इथे पूर्ण दिलेलं आहे. विभागनिहाय जी टेस्ट असणार आहे त्यामध्ये पहिले भारत व महाराष्ट्र राजकारण म्हणजे पॉलिटीशी रिलेटेड, त्यानंतर अर्थशास्त्र आहे, भूगोल आहे, प्राचीन मध्ययुगीन इतिहास, त्यानंतर आधुनिक इतिहास, म्हणजे प्रत्येक पॉईंट कव्हर अप करण्याचा प्रयत्न आपण त्यामधनं केलेला आहे. पहिले पहिले तुम्ही जर टेस्ट बघत असाल तर आपण 8 मार्चपर्यंत 8 मार्चपर्यंत आपण सगळ्या त्या ठिकाणी टॉपिक वाईज टेस्ट सिरीज संपवणार आहोत आणि 15 मार्चपासून आपण फुल लेंथ टेस्ट सिरीज चालू करणार आहे. म्हणजे तोपर्यंत तुमचा अभ्यास सगळा झालेला असेल आणि फुल लेंथसाठी तुम्ही तयार असाल आणि या हिशोबाने सगळं तुम्ही स्टडी करू शकता. याचा एक फायदा काय होईल की तुम्ही टार्गेट ठेवू शकता की मला या तारखेला हा टेस्ट द्यायचा, तर त्या तोपर्यंत मी हा सिलेबस कव्हर करेल. असं करत करत तुम्ही मग मार्चच्या 15 पर्यंत तुमचं सगळं सिलेबस कव्हर झाल्यानंतर लास्ट 2 मंथ्समध्ये तुम्हाला फुल लेंथ टेस्ट सिरीज देता येईल. तर आतापर्यंत आपले सक्सेसफुल स्टुडंट जे आहेत UPSC मध्ये तुम्ही त्यांची नावं या ठिकाणी पाहू शकता. 2021चे टॉपर 22, 23, 24 यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी आल्यावरती मिळून जाईल. एकाग्र अकॅडमीच्या सेंटरवर तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला एक्स्ट्रा जे पण गायडन्स असेल ते सगळं या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आणि हा तुम्हाला पूर्वपरीक्षेचा या ठिकाणी अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. तर यावरच आधारित पूर्ण पेपर असतील. तुमच्यापैकी जे राज्यसेवेची तयारी करतात त्यांना तर हे माहिती आहे, पण जे फर्स्ट टाइम तयारी करतात त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मी या ठिकाणी दिलेलं आहे की यातला प्रत्येक टॉपिक आपल्या टेस्ट सिरीजमध्ये कव्हर होणार आहे. तुम्हाला या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि इथे तुम्हाला एकाग्र अकॅडमीचा नंबर सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवरती पण मेसेज केला तरी चालेल. तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी दिली जाईल. चला, आजचं सेशन इथे संपवतो. धन्यवाद.